नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत आणि चटकदार असे ब्रेड चीज वडे। करायलाही सोपे आणि झटपट असे हे वडे कसे तयार करायचे ते पाहूया। त्यासाठी आपण या ठिकाणी 2 मीडियम साइजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि या बटाट्याची आपण साल काढून घेणार आहोत। या ठिकाणी आपण बटाटे एकदम जास्त शिजवून घ्यायचे, म्हणजे याची आपण फिलिंग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 2 बटाट्यांचा वापर केलेला आहे आणि दोन्ही बटाटे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सोलून घेतलेले आहे। हे पहा, आपले बटाटे सोलून झालेले आहे। सोलून झाल्यानंतर हे हाताने आपण तोडून घेणार आहोत। हाताने तुटतील याप्रमाणेच आपण हे बटाटे शिजवून घ्यायचे आहे। एकदम मस्त असे हे बटाटे शिजल्यामुळे पटकन तुटले जातात। हे तोडून झाल्यानंतर बेसन पाव कप घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि चिमूटभर यामध्ये हळद घालायची आहे आणि हे मिश्रण आपण हळद घातल्यानंतर कोरडे सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण लागेल तसे पाणी घालून घेणार आहोत। पाणी एकदम न घालता आपण थोडे थोडे करूनच पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी सुरुवातीला जर जास्त पाणी घातले तर आपले मिश्रण एकदम पातळ होते। त्यासाठी आपण लागेल त्याप्रमाणेच यामध्ये पाणी घालून अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पीठ पाहू शकता, पातळही नाही आणि घट्टही नाही, अशा प्रकारे ही पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। हे आपले पीठ भिजून तयार झालेले आहे। त्यानंतर या ठिकाणी कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल चांगले गरम झालेले आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेणार आहोत। चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। ती घालून झाल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हळद घातलेली आहे। 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घालून ही चांगले आपण परतून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण उकडून घेतलेले बटाटे याच्यामध्ये घालायचे आहेत। ब्रेडमध्ये भरण्यासाठी ही फिलिंग तयार करून घेत आहोत। बटाटे घातल्यानंतर हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा हे चांगले परतून घ्यायचे आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरच हे चांगले आपण परतून घेत आहोत। 1 मिनिट हे परतून घेतल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत। काढून घेतलेले आहे। या ठिकाणी आपली फिलिंग तयार झालेली आहे। ही आपण थंड करून घेणार आहोत। जास्तही थंड नाही, हाताला सोचवेल अशी थंड आपण ही करून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम करेपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण ब्रेड घेतलेले आहेत। ते मिश्रण थोडेसे कोमट झालेले आहे, हाताला सोसवेल असे गरम आहे। त्यानंतर याचे मिश्रणाचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे बॉल्स तयार झाल्यानंतर यामध्ये मधोमध अंगठ्याने होल करायचे आणि त्याच्यामध्ये आपण मोझरेला चीज भरून घेणार आहोत। या ठिकाणी मोझरेला चीज भरून घेतल्यानंतर हा बॉल पुन्हा आपण बंद करून घ्यायचा आहे। हे पहा, दोन्ही हाताने अशा प्रकारे पूर्णपणे हे बंद करून घ्यायचे आहे आणि हातावरती हे चांगले गोल फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे यातील चीज बाहेर येता कामा नये। त्यासाठी हातावरती असे गोल करून घ्यायचे आहे। एक गोळा आपला तयार झालेला आहे। मिश्रण हातामध्ये घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे किती साईजमध्ये, म्हणजे लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला वडा करायचा आहे त्याप्रमाणे मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि मधोमध अशा प्रकारे अंगठ्याने होल करून त्यामध्ये मोझरेला चीज भरून घ्यायची। चीज भरल्यानंतर हा पूर्णपणे अशा प्रकारे आपण बंद करून घ्यायचा आहे। चीज भरून झाल्यानंतर पुन्हा आपण हे गोल तयार करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण दुसरा वडा देखील तयार करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घेणार आहोत। एकदम झटपट आणि पटकन असे हे तयार होतात। सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून झालेले आहे।
त्यानंतर या ठिकाणी एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि आपले हे ब्रेड आहेत याच्या आपण साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत। म्हणजे वडा तयार करताना या साईडच्या कडा कडक असतात, त्यामुळे वडा व्यवस्थित वळला जात नाही। जर ह्या काढल्या तर आपला वडा एकदम मस्त आणि पटकन असा वळला जातो, त्यासाठी हे काढून घेतलेले आहे। नंतर आपण हे ब्रेड आपण पाण्यामध्ये डीप करून घेणार आहोत आणि हाताने अशा प्रकारे यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये आपण तयार केलेला मिश्रणाचा एक गोळा घालून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण लाडू वळतो त्याप्रमाणे हे हलक्या हाताने आपण अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला पहिला वडा तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरा ब्रेड घेऊन असेच आपण करून घेणार आहोत। ब्रेडमध्ये जास्त पाणी ठेवायचे नाही, पाणी जास्त ठेवले तर ब्रेड एकदम ओला आणि पटकन तो विरघळला जातो, त्यामुळे थोडाच पाण्यामध्ये डीप करायचा आणि लगेच याचे पाणी काढून टाकायचे आणि नंतर त्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचे आणि अशा प्रकारे याचा बॉल तयार करून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। हे वडे पटकन असे आपले तयार झालेले आहे। तर आपण हे तळून घेण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणामध्ये हे डीप करून घ्यायचे आहे। हे पहा, बेसनचे आपले हे मिश्रण अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेले आहे। त्यामध्ये एक एक वडा आपण डीप करणार आहोत आणि तेल गरम झालेले आहे, त्या गरम तेलामध्ये हे आपण तळण्यासाठी सोडून घ्यायचे आहे। वडा तेलात सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता या स्टेजला आपले तेल गरम असायला हवे, म्हणजे आपले वडे एकदम मस्त आणि कुरकुरीत असे तयार होतात। तेल जास्त हाय हीटवर गरम करायचे नाही, मीडियम हीटवरच आपण हे तेल गरम करून घेतलेले आहे। जेवढे वडे तेलामध्ये बसतील तेवढे आपण हे वडे तेलात सोडायचे आणि मीडियम गॅसवरच हे आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। जसजसे वडे तळले जातील तसतसा वड्यांचा रंग देखील चेंज होतो आणि तेलाला जे बुडबुडे येतात ते वडे तळायला लागल्यानंतर कमी कमी होत जातात। म्हणजे या ठिकाणी आपले वडे तळून तयार होत आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम गोल्डन रंग येईपर्यंत आपण या ठिकाणी वडा तळून घेणार आहोत। वड्यांचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि आपले हे वडे तळून तयार झालेले आहे। एका प्लेटमध्ये आपण टिश्यू पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती हे तयार वडे काढून घ्यायचे आहे। टिश्यू पेपरवर काढल्यामुळे सर्व वड्यातील तेल टिश्यू पेपरवर निघाले जाते आणि वडा तेलकट होत नाही। या ठिकाणी असेच आपण सर्व वडे तेलामध्ये एक एक करून सोडून तळून घेणार आहोत। बेसनचे मिश्रण करताना आपण यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही, कारण आपण ब्रेडचे वडे करत आहोत, त्यासाठी यामध्ये सोड्याचा वापर न करताच हे वडे करायचे। जर तुम्ही सोडा वापरला तर वडे आपले तेलामध्ये फिसकरले जातात, त्यासाठी यामध्ये आपण सोड्याचा वापर करायचा नाही। आपले सर्व वडे या ठिकाणी तळून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहे। एक वडा आपण तोडून पाहूया। आतमध्ये जे मोझरेला चीज घातलेले आहे त्याचा पूल तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त पूल आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची असे हे वडे आपले तयार झालेले आहेत। हे वडे आपण सॉस बरोबर टेस्ट करून पाहणार आहोत आणि सॉस मध्ये आपण वडा डीप केलेला आहे आणि टेस्ट करूया। एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असे हे वडे आपले तयार झालेले आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे हे वडे नक्की करून पहा। एकदम सोप्या पद्धतीने आपले हे ब्रेड चीज वडा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।